आणि तो मोबाईल लावला की ह्या उघड्या नागड्या मी यांना स्पष्ट म्हणत असते ढोंगण स्टार. आता एखादी बाई जर अर्धवट कपड्यात आली तर पुरुषाच्या भावना काय होतात? आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो, छातीवर टॅटू, त्यांच्या खाली वागती बाई, तेही गेलं ना आता हाफ पॅन्ट वरती, अक्षरशः हाफ पॅन्ट वरती खेड्यातल्या मुली फिरायला लागल्या. जर आपण पाहिलं तर तुम्ही नेहमी सोशल मीडियावर अग्रेसर असता, आध्यात्मिक बरोबरच सामाजिक कार्य सुद्धा करत असता, तर नेमका तुमचा उद्देश काय असतो समाज प्रबोधन? सोशल मीडियाच्या माध्यमातून? सोशल मीडियाच्या माध्यमातून पण समाज प्रबोधन आणि कीर्तनाच्या माध्यमातून मी जास्त अध्यात्म मांडते. बरोबर. कारण ती जागा अध्यात्माची. तिथे मला जनरली विषय बोलता येत नाही, जनरली विषय मांडता येत नाही कीर्तनाच्या याच्यात. बरोबर. पण मीडियावरती आहे ना, मी बिनधास्त बोलते, अतिशय निर्भीडपणे, कुणालाही न घाबरता बिनधास्त बोलते. नक्कीच तुमचे सोशल मीडियावर फॉलोअर सुद्धा चांगले आहेत आणि तुम्ही समाज प्रबोधनाबरोबरच लोकांनी जो जास्तीत जास्त वेळ आजकाल सोशल मीडियावर घालवतात त्याचा वापर कशा पद्धतीनं करावा, त्यांनी सोशल मीडियावर येऊन काही स्वतःचे कंटेंट तयार करून ते पैसे सुद्धा कमवू शकतात, स्वतः हातभार सुद्धा लावू शकतात, त्याबद्दल काय सांगाल? हा, अगदी बोलण्यासारखे, लिहिण्यासारखे खूप काही विषय आहेत की ज्या संदर्भात आपण बोलू शकतो, लिहू शकतो. मीडियाचा जर चांगला वापर केला तर खूप आपण कमवू शकतो आणि कमवणाऱ्या, मान सन्मान कमवणाऱ्या सुद्धा खूप महिला आहेत. बरोबर. की ज्या स्वतः मान सन्मान ही कमवतात आणि इन्कम पण कमवतात. पण मीडियाचा वापर चांगल्या प्रकारचा व्हावा, की मीडियाच्या माध्यमातून समाज बिघडला जाऊ नये. बरोबर. माझी खूपदा महिलांना विनंती असते की मीडियावर तुम्ही व्हिडिओ बनवता, तर मग मीडियावर व्हिडिओ बनवताना संपूर्ण अंग भरून कपडे घातले तर व्हिडिओ बनवायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. तुम्ही अर्धवट कपडे घालता, आज एकीने फॅशन केली, उद्या दुसरी फॅशन करेल. चांगल्याची कॉपी कमी होते पण वाईटाची कॉपी जास्त होते. तुम्हाला वाटतं माझा व्हिडिओ फार लोकांनी पाहावा म्हणून अर्धनग्न कपडे घालता. बरोबर. आता एखादी बाई जर अर्धवट कपड्यात आली तर पुरुषाच्या भावना काय होतात? बरोबर. मग जर पुरुषाच्या भावना जागृत तुम्ही करत असाल तर मग तुमच्या अर्धवट कपडे घालण्याचा उपयोग काय? आज तुम्ही अर्धवट कपडे घातले, आज एक तर मुलं 40शीत आलेत. बरोबर. 40शीत आलेल्या मुलांना बायका भेटणार. बरोबर. लग्न होत नाहीयेत. मग ते घरी बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे आमाप, पण लग्नासाठी मुलगी भेटत नाहीये. आपलं गाडीत टाइमपास मोबाईल पाहतेत, बंगल्यात टाइमपास मोबाईल पाहतेत, आणि तो मोबाईल लावला की ह्या उघड्या नागड्या मी यांना स्पष्ट म्हणत असते ढोंगण स्टार. बरोबर. जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचा वेळ किंवा नाद म्हणा लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना लागलाय. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय. तर याच मोबाईलचा जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा चांगला वापर सुद्धा करता येतो, पण मात्र त्याच्यावर काही असे कंटेंट सुद्धा येतात जेणेकरून ते थांबायला पाहिजे. थांबायला कोणते पाहिजेत? चांगले कंटेंट जे स्वतः कमवतायत, त्यांचे पोट भरतायत, ते चांगल्यासाठीच आहे. पण वाईट कंटेंट कोणते आहेत? हे टॅटू काढायचा, आपल्या प्रायव्हेट पार्टवरती बायका टॅटू काढून घेता येतो. मला तुम्ही सांगा, आता मी ते विषय बोलणं नाही, वक्षस्थळावर टॅटू, छातीवर टॅटू, ह्यांच्या खाली वागती बाई आणि बाईच्या पाठीमाग तो सीटवरती फोटो सध्या ट्रेंडला व्हायरल होतो. हो, सीटवरती टॅटू. आणि तुम्ही हे टॅटू काढून आकर्षण जगाचं का वाढवताय? बरोबर. जगाचं आकर्षण वाढवून काय होणार आहे उद्या? की पुरुषांच्या भावना जागृत झाल्या, तुम्ही गड्यासारख्या तिथून निघून जातात, कारण तुम्हाला टचिंग करायची कुणाची ताकद होत नाही. पण पुरुषांच्या भावना जागृत झाल्या ना तर एखादं गरीब सावज, एखादं छोटस लेकरू म्हणा, ते लेकरू बळी पडतो. एखादी गरीब बाई जी कामाला जाते, पोट भरते, एखादी म्हातारी बाई जिला कोणीच नाहीये. म्हणजे हे काय जे सोशल मीडियावर दिसणारे जे चित्र आहेत त्याचा परिणाम समाजावर होतो. समाजावर नक्कीच होतो. आणि हे अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या बायका तुम्हाला योग्य वाटतं का? नाही. आता कसं आहे, काही जण म्हणतात लोकशाही आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे. लोकशाही आहे ना, स्वतंत्र आहे तुम्हाला. तुम्ही घरात कपडे घाला, घरात गाऊन घाला, घरात उघड्या नाचा, पण बाहेर नाही. बरोबर. बाहेर चार चौघात, बस स्टँडवर, कॉलेज समोर, बाहेर फिरताना तुम्ही उघड्या नागड्या फिरू नका. बायका पहिल्या पूर्वीच्या साडीवर होत्या, साडी गेली, अगदी डोक्यावरचा पदर पण गेला, ठीक आहे. किमान पुरुषांना वाटलं किमान
अंग तरी झाकते, छातीवर खांद्यावर तर पदर आहे, नंतर पंजाबी आले, चला ओढणी आहे पंजाबीला, पण तो पंजाबी गेला आणि टी शर्ट आणि पॅन्टीचं फॅड आलं, जीन्स पॅन्टीचं. टी शर्ट जीन्स पॅन्ट तेही गेलं ना, आता हाफ पॅन्ट वरती, अक्षरशः हाफ पॅन्ट वरती खेड्यातल्या मुलीने फिरायला लागल्या. म्हणजे हे सिटीतलं वातावरण अगदी खेड्यापर्यंत जाऊन पोहोचलं. म्हणजे चांगल्याची कॉपी कमी होती. आपल्या समोर आदर्श जिजाऊ आहे, सावित्रीबाई आहे, रमाई आहे, अहिल्याबाई होळकर आहेत, किती अशा सांगण्यासारख्या आहे, मीराई आहे, मुक्ताई आहे, किती सांगण्यासारख्या महिला आहेत की ज्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. पण ह्यांनी आदर्श घ्यायचं तर दिलं सोडून, पण ह्यांच्या मनच हे पाश्चात्य संस्कृतीतून जे टॅटू काढणं, अर्धवट कपडे, हे योग्य नाही आदर्श. तुम्ही पहा, मी मुस्लिमांचं उदाहरण अनेक वेळेस देत असते, मुस्लिम समाजाचं. लोक म्हणतात तुम्हाला त्यांचा धर्म आवडतो का? बाबांनो, ज्याला ज्याचा त्याचा धर्म प्रिय असतो. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्मभूमी, जन्मदाती आई, आपला धर्म हा प्रत्येकाला प्रिय असतो. दुसऱ्याचा धर्म कसा प्रिय वाटेल? मी म्हणत नाही त्यांचा धर्म तुम्ही स्वीकारा, त्यांच्या धर्माचं अनुकरण करा असंही मला म्हणायचं नाही. त्यांच्या धर्माचा काहीतरी आदर्श घ्या. त्यांच्या महिला जर बाहेर पडल्या ना, तर अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत बुरखा घातलेला असतो. बरोबर. आता तुम्ही मला सांगा, मी ह्यांना म्हणत नाही तुम्ही बुरखा घाला, पण फक्त अंग झाकून. जर एखाद्या महिलेने अंग झाकलेलं असलं तर तिच्याकडे कुणी वाईट नजरेनं पाहिन का? नाही. बरोबर.